नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यांना माझा नमस्कार आणि लहानांना आशीर्वाद। आणि माझे हे ब्लॉग सुरू करत आहे। आणि गणपती बाप्पाचं हवन आहे, गणपती बाप्पाचा निरोप घेत आहे आणि हवनाचा हा आखरीचा दिवस आहे गणपती बाप्पाचा। तर नंतर पूजा करते, मग बारी बारीने सगळ्यांनी हवन टाकले, एकानंतर एक 5-5 लोकांनी असे हवन टाकले आणि नंतर आली आमची वारी। आम्ही 5 बाया मिळून हवन टाकलं आणि मी पण बसलेली आहे तिथे हिरवी साडीमध्ये। आणि मग हवनाचा असा विशेष आहे की सगळं दुग्धर आपलं त्या हवनामध्ये स्वाहा होत असते आणि सगळं सुख येऊ दे हे असं गणपती बाप्पाला वंदन करते। आणि मग नंतर झाला काल्याचा कार्यक्रम झाला संध्याकाळी। सगळ्यांनी काला वगैरे वाटला आणि खूप छान तरीकेनं गणपतीचं विसर्जन पण झाला। तो पण दुसरा पण भाग याच्यामध्ये। आणि गणपती बाप्पा मोरया करत स्वाहा। मग जागरणचा कार्यक्रम सुरू झाला, सगळ्यांनी जागरणची मजा घेतली। खूप छान कार्यक्रम झाला। रात्री 1 वाजला आम्हाला तिथे कार्यक्रम करता करता। छान दांडिया खेळलो, मस्त छान कार्यक्रम झाला। आजी कसं नाव घे, बाया बायाच्या किती पण वाटतं। मी थोडीशी ऐकत होतो आजीचं नाव कसं घेते म्हणून। विमल आजी म्हणे संक्रांतीच्या सणाले खोबरं ठेवलं किसून। आजी तुझे नाव काय सांगतो, आजोबाचं नाव काय होतं? उत्तमराव। माय मोठा साजरा नाव होतं गोड गोड विमलबाईच्या उत्तमराव। तर आजी कशी करे, मस्त शेवबी घ्या आपली ना आजी मान चालली खांद्याला गुंडून अशी। बाप्पा संक्रांतीच्या सणाले खोबरं ठेवला म्हणे किसून। संक्रांतीच्या सणाले खोबरा ठेवला म्हणे किसून आणि उत्तम रावाचं नाव घेते म्हणे संडासात बसून। मैं दो लाइन गुनगुना दूं आजी मांगले। चलेगा? बिल्कुल चलेगा। एक बार जोरदार ताली आजी मांगले। और आपकी लड़कियां बहुत प्यारी है ना, कहाँ गई दोनों भी? हाँ, और ये कहाँ गई? इधर है। अच्छा, बहुत सही है आपकी लड़कियां। तो कहते हैं कि नेटवर्क वही है भाई जहाँ टावर होता है, नेटवर्क वही। भोलेनाथाची छबी आली, हुबेहूब भोलेनाथ वाटत आहे। असे वाटत आहे की जमिनीवर त्या दिवशी जागरणच्या दिवशी अवतरलेले आहे। हर हर महादेव, ओम शिवाय नमस्तुभ्यं। जनजीवन से दूर शमशान में हूँ नाचता, मैं मृत्यु का गुरूर। मैं शिव, मैं शिव, मैं शिव। सावधान तुम्ही रखो, मैं दंड में संपूर्ण। मैं शिव, मैं शिव, मैं शिव।
तर माझ्या या ब्लॉगला निरोप देऊया आणि दुसऱ्या भागमध्ये विसर्जनाच्या वेळेच्या भागमध्ये आपण भेटू. आणि माझ्या या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरभरून प्रेम द्यायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.